कमी ठेव. आवाज कमी. हॅलो फ्रेंड, ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच गोष्ट झाली. मला भरपूर लोक म्हणत होते तुझ्या नवऱ्याला एवढ्या लवकर मोबाईल देऊ नको. तर झालं असं की मी त्यांना मोबाईल दिलेला होता आणि काल ते एका लेडीजच्या लाईव्हला गेले होते आणि त्या लाईव्हला मी पण गेली होती आणि तिथे ते भांडण लावणाऱ्या लोकांना एक दिवस पाहिजे. तू भांडण लावायची गरजच नाही आहे ना. रिकामकोट बाया राहते तुले सगळ्या होबासक्या करणाऱ्या शिकवणाऱ्या मांग असं झालं. हो काय? आणि तुमचे किती चांगले चांगले जाय. कोणती माझी रिकामी फोन येते. हो काय? गुड मॉर्निंग. लाईव्ह वर गेलते ना काल? हो गेलतो. मग काय म्हणणं आहे? काऊन गेलते? डोकं खराब करत राहते. वर गेलते त्यावर गेलते. मग मी तुम्हाला सांगितलं होतं ना लोकांच्या लाईव्ह वर जायचं नाही. अहो ते बहीण होय ना नाही. डोकं खाऊ राहिली तर डोकं खायला. बहीण असो कोणी असो नाही जायचं म्हणजे नाही जायचं. आलं का ऐकू? हॅलो हॅलो. नाही जायचं म्हटलं ना. ते भांडण लावणाऱ्या लोकांना एक दिवस पाहिजे. तू भांडण लावायची गरजच नाही आहे ना. रिकामकोट बाया राहते तुले सगळ्या होबासक्या करणाऱ्या शिकवणाऱ्या मांग असं झालं. हो काय? आणि तुमचे किती चांगले चांगले जाय. कोणती माझी रिकामी फोन येते. हो काय? तुम्हाला प्रूफ दाखवतो ना मी. लाईव्ह वर मी पण होती ना त्या. हो ना. काय बोललो मी त्याच्यात? सांग काय बोललो. बोलले नाही पण काय गरज आहे जायची. हा बेटा था याच्यासाठी तुम्ही मोबाईल करा का? आणि मय काय आलं? कोणत्या रिकामसोट बाया आहेत? हा नाही कोणत्या रिकामसोट बाया आहेत तर सांगा ना. तू कशी म्हणत? तू कशी म्हणत? मी म्हटलं ना कोणाच्या लाईव्ह वर नाही जायचं. नाही जायचं. गेलतो मी. ते होबासक्या नको करू. होबासक्या नाही तर मी मोबाईल घेऊन घेणार. सांगून ठेवतो मी. मला अजिबात चालणार नाही. मी जातो का कोणाच्या लाईव्ह वर? दिसतो काय? मी महेश काम करतो फक्त. गलती बिलतीनं नसते जात. आपल्याला एक्सेप्ट जा लागते लाईव्हच्या अंदर तेव्हाच जातो आपण. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की कोणत्या लेडीजला फॉलो करायचं नाही. कोणाचे तुमच्या याच्यासाठी फक्त हे दिलाय. तुमचे कामधंदे झाले पाहिजे म्हणून. याच्यासाठी नाही लोकांचे तुम्ही व्हिडिओ लाईक करत बसा. अजून काय लिहून दे. मला एवढं ऐकायला टाइम नाही आहे. लिहून बरं व्हॉट्सअपला मेसेज करून पाठवतो. बाकीचं टाइम नाही आहे तर. मी तेव्हाच कॉल लावून आली ती तुम्हाला. मी म्हटलं जाऊ दे आता. काही संध्याकाळच्या वेळेस काय हे करावं म्हटलं. माहित आहे ना की आपल्या याच्यात वाद झाले होते. नाही करायचे ते धंदे. बोललो की तो असा तणका येते की बस. असं नाही की आपलं चुकलं म्हणून. तुला सांगत नाही का गेलतो काय मग मेकअप केली कशी बंद. चला पोहे करा. नाही करा सरक बरोबर. अहो आहे यार. कांदा चिरून द्या. हो सरक. पहिले कांदा चिरून द्या. पोहे पूजा करू दे. होय तिकडं सारखं काय निरा संध्याकाळी दिवे. तू सकाळी दिवे संध्याकाळी सरक ना. इथं एक तर लस्सी नाही. पहिले दिमाग खराब आहे. तुला सांगतो मी पडली तर तुमचा विचार करसा. ते डब्बा नसते का? डब्यात नाही करून ठेवताय. असं टाइमवर लोचा आहे ना. तुम्ही जा. मी पाठवतो लस्सी. इथं माहिती मध्ये कधी पाठवतो काय तर. मग ते द्या तरी 50. द्या तरी 100. मग आता काय करू? बघा आता लाईन गेली. याच्यात माझा दोष आहे का? कालच करून ठेवायला पाहिजे. अरे तर काय रोज आपण सकाळीच करतो ना की रात्री करून ठेवतो? आवाज कमी ठेव. आवाज कमी. आवाज नीचे का नीचे. बापरे पोरगा पाय तुमचा. नालाय का? दाखका तुले. दीदीच आहे माझी. चल
चल ग दीदी, आपण जाऊ शाळेत जाऊ. चल याला घेऊन नाही जाऊ. सरक सरक तिकडे सरक. अरे पडीन तो. चलो पोहे बनाएंगे सगळ्यात अगोदर. बाजीगर बाजीगर इकडे बाई इकडे. ओ बाजीगर बाजीगर ओ बाजीगर. ओ गणेशजी गणेशजी. बघा आमच्या घरी गणेशजी गेल्यानंतर असा गळाठा पडलेला असतो. हे बघा, बघितलं का? आता हे सगळं मला आवरायचं. हे बघा, इथून तर इथपर्यंत नुसतं गळाठा असतो. दिसलं? आता हे आवरून घेतो मी पटापट. हे धान्य मिळालेलं आहे स्वराजला. हे बघा, खिचडी वगैरे अंगणवाडीचं राशन मिळतं स्वराजला. आता सगळ्यात पहिले हे आपण आवरून घेऊया आणि मग आपल्या कामाला लागूया. ओके, तर चला पटापट. तर आमच्यामध्ये भरपूर वाद झाले होते, भांडण झालं होते. आणि कसं आहे, आता माझा पोलीस तपास चालू आहे. म्हणजे मी काही लोकांवर केसेस केलेल्या आहे. त्याच्यामुळे मी इतके दिवस झाले गणेशजीला मोबाईल दिला नव्हता. कारण गणेशजी कसे साधे बोळे आहेत, कोणालाही रिप्लाय देऊन देतात किंवा कोणालाही नंबर देऊन देतात. आणि मग कसं आहे, काही लोक आम्हाला फसवण्याच्या मार्गी आहेत. म्हणजे कॉल वगैरे करणं किंवा व्हॉट्सअपला काही पण माहिती पडणं किंवा रेकॉर्डिंग करणं, असे प्रकार सध्या चालू आहे. आणि ते होऊ नये म्हणून मी इतक्या दिवस झाले गणेशजीला मोबाईल देत नव्हती. परंतु गणेशजीने शेवटी करायचं तेच केलं. ते न काल एका लेडीजच्या लाईव्हला गेले होते आणि ते सांगत होते की ती माझी फ्रेंड आहे किंवा बहीण आहे. आणि त्यांना सख्खी बहीण एकच आहे की जिचं कुठंही इन्स्टाला अकाउंट वगैरे नाही आहे. आम्ही डायरेक्ट कॉलवरच बोलतो. तर मी यांना सांगत होती, याच्या जमान्यात मानलेली बहीण मैत्रीण कोणी कोणाचं नसते. आपल्याला एवढ्या लोकांनी धोका दिलेला आहे, एवढा आपल्यासोबत विश्वासघात झालेला आहे, तरी तुम्ही त्या लेडीजच्या लाईव्हला गेले कसे, हे मी त्यांना प्रश्न करत होती. तर त्यांना प्रचंड असा राग आला आणि त्यांना असं वाटलं की मला कोणीतरी शिकून देते. मला कोणीच शिकून देत नाही. तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या लोकांना फॉलो करतो ते लोक जेव्हा दुसऱ्याच्या लाईव्हवर जातात तर आपल्याला नोटिफिकेशन येते की हा व्यक्ती या व्यक्तीच्या लाईव्हवर गेलेला आहे. आणि मला काल नोटिफिकेशन आली होती की गणेश धार्डेकर गोईंग लाईव्ह. त्या समोरच्या व्यक्तीचं नाव पण आलं होतं. आणि मला नोटिफिकेशन आल्याबरोबर मी पण त्या व्यक्तीच्या लाईव्हला गेली. तर मी बघितलं गणेशजीने फक्त ती लाईव्ह म्हणजे लाईव्हवर एकही कॉमेंट वगैरे टाकली नव्हती. नंतर मी सुद्धा रिटर्न आली त्या लाईव्हवरून आणि ते सुद्धा रिटर्न गेलेच असणार. नंतर त्यांना मी समजून सांगितलं आणि त्यांनी समजून पण घेतलं. कधी कधी वाटते या मोबाईलमुळे पुन्हा नुकसान तर नाही होणार ना. स्वराज, पप्पाने बघ काय खाऊ पाठवलं बेटा. पप्पाने खाऊ पाठवलं तुझ्यासाठी. खातो का? स्वराजला आज ताप आलेला आहे. खरबूज देऊ का? खरबूज टरबूज हे चिरू का? चल चल खाऊ. बघा आता माझं सर्व क्लिनिंग आटपलेली आहे, जे मी तुम्हाला बघा आमची. आणि आता माझ्या हाताला बरं आहे आणि माझ्या हाताने मी स्वच्छता करत आहे. मला खूप असं करमत आहे. म्हणजे वहिनी आणि आई पण व्यवस्थितच करत होती. भांडे वगैरे घासून ठेवली, लस्सीचे डबे वगैरे घासून ठेवलेले आहेत. देवपूजा पण झालेली आहे. आणि मुलं बघा इथं. आय स्वराज, देऊ का फटके ठेव. इथं भाचं जेवण करत आहे. आणि सर्व आता कामं आटोपलेली आहेत. कपडे वगैरे धुवून ठेवलेले आहेत. आणि मला आलता काल असतं टाकले ना, काल बरोबर काय पैसे दिले डबल घे ना. कामाचे पैसे तुला तर भरोसाच नाही आहे बा. मला नाही भरोसा तेव्हा. हो काय? आता मी नाही भरोसा ठेवत जाईन तू यावर. ठेवतच नाही ना. ठेवतच नाही. ते तोंड काय कसं फुगेल दिसून आलं. तू रिकामी धंदे नको करत जो. हा दात तेवढा मोठा रे.
मांजरी सारखा आवाज येते आता. बापा तू इथं झोपायची तयारीच लागली. ओय, कंबर दुखून राहिली जणू. हाव काय? अजून स्वयंपाक कामावून आल्यावर. झोप मग, कर गाई कर. तर असं आहे फ्रेंड्स, या मोबाईलमुळे जरा मला टेन्शन येतं. कसं आहे, मी चांगल्याच याने नवऱ्याला मोबाईल दिला आणि जे काही आमच्यामध्ये मधात वाद वगैरे भरपूर झाले होते आणि आता जसं म्हणजे पोलीस तपास चालू आहे किंवा हे चालू आहे आणि आमचे दुश्मन भरपूर झालेले आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की माझ्या नवऱ्याच्या हाताने काही चूक होऊ नये आणि म्हणून मी त्याला वारंवार समजावून सांगत असते की कोणाच्या लाईव्हवर जाऊ नका. ते इन्स्टाची असो, यूट्यूबची असो की फेसबुकची असो, कोणाच्या लाईव्हवर जाऊ नका आणि जास्त करून लेडीजला कोणत्याच फॉलो करू नका, कोणालाच लाईक करू नका. कारण कोणाच्या मनात काय आहे आपल्याला माहिती नसते. कोण आपल्यासोबत काय कसं वागेल किंवा कोण आपल्या विरोधात कसा पुरावा गोळा करेल हे पण सांगता येत नाही. म्हणून मी त्यांच्यावर रागावली, बाकी काही नाही. नंतर मी त्यांना समजावूनही सांगितलं की बाबा मी या कारणामुळे तुम्हाला सांगत आहे. आणि कसं आहे, बिझनेस असल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल पण अर्जंट होता आणि काही ताई मला बोलल्या होत्या की बाबा तुम्ही मोबाईल देऊन चूक केलेली आहे, असं करू नका. कारण कसं आहे, जर त्या व्यक्तीने माझ्या सर्व चुका माफ केलेल्या आहेत तर मला पण वाटते की त्या व्यक्तीच्या प्रत्येक चुका माफ झालेल्या आहेत, केलेल्या आहेत मी. आणि सुखाने संसार चालत आहे तर चाललाच राहायला पाहिजे. म्हणून मी त्यांना वेळोवेळी म्हणत असते की बाबा तुम्ही कोणाच्या लाईव्हवर वगैरे जाऊ नका. तर चला, हा एवढाच ब्लॉग होता. या ब्लॉगला इथंच एंड करूया. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर माझं काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा. बाय बाय.